सकाळ झाली आहे. नारळाचं पाणी. सकाळचा नाश्ता भाकरी आणि शेगल्याची भाजी आत्ताच तोडून आणलेली आहे. तिकडे शेगल्याचं झाड आहे आमच्या त्या साईडला, त्या कड्याच्या बाहेर. कपडे नाहीत माझ्याकडे. आणि जस्ट तोडून आणले. खोबरं तर आमच्या इथे पाठी नारळाची बाग आहे. हे बघा इथे नारळ दिसतील तुम्हाला, इथे नारळ आहे. आम्ही अर्धे नारळ सोलले, ते आता सुकट टाकले. इकडे आहेत हे बघा, अर्धे नारळ आम्ही काढलेले, अर्धे फोडून सुकट टाकले. आणि जस्ट माझं खाऊन झालं, ह्याचं खावचं बाकी आहे. हिची अजून आंघोळ नाही झाली. बुरशी नाही बोलायचं, बुरशीच आहे ती. त्याचं पण आमचा सकाळचा नाश्ता एकदम रावस आहे. तांदळाची भाकरी दाखव रे, भाकरी दाखव, अशी दिसत नाही. आणि शेगल्याची भाजी. आता तू बुडव शेगलं, घे हातात, भरपूर घे. केवढूसा घेतला नाही बघ, ताळ नाही एवढी भाकरी आहे. आता भाजी आहे आपल्याकडे भरपूर. आणि शेगल्याची भाजी आहे आणि नारळाचं पाणी आणि साधं पाणी. हे आमचा सकाळचा नाश्ता. काय रुची? आणि आमच्या रुचीला आवडत नाही. रुचीला शेगल्याची भाजी आवडत नाही. आता गायब पण त्यामुळे तिला काल रात्रीची चवळीची उसळ आहे, ती खाणार आहे ही रुची. तर आणि आम्ही पाटल्या दारात बसलो, कारण आज सोमवार आहे. आज लाईट नाही आमच्याकडे. काय वाटतं रुची? जगदीश तुला काय वाटतं, लाईट कधी येईल? उद्या मला वाटतं संध्याकाळी येईल. 12-1 नाही, मामी म्हणत होती 5-6 वाजता लाईट येईल. 6 वाजेपर्यंत माझ्याकडे किती चार्जिंग आहे? फक्त 62 चार्जिंग आहे. रुची तुझ्याकडे किती चार्जिंग आहे? रुची आपली चार्जिंग सांगते फोनमध्ये किती आहे, आणि माझ्याकडे 62 आहे. तर आम्हाला 6 वाजेपर्यंत 62 चार्जिंग चालवायची आहे आज, कारण की आज लाईटच नाही. भले माझ्याकडे फास्ट चार्जर आहे, पण आज लाईटच नाही. तर तुझ्याकडे किती चार्जिंग आहे? हां, 65, म्हणजे 3% जास्त आहे. 18. आणि ह्याच्या फोनमध्ये 18 आहे. भले ह्याचा फोन काही कामाचा नाही, बट 18 आहे. आणि आम्ही जस्ट खात होतो आत्ता जस्ट खाऊन झालं आमचं. माझं खाऊन झालं. आणि इथे एक पण मुंग्या नव्हत्या. आता तुम्हाला असं नीट दिसत नसेल, एक पण मुंग्या नव्हत्या. आणि इथे जस्ट एक किडा मेलेला इथे. तर त्या किड्या इथे बघा, इथे किडा मेलेला. तर त्या किड्याजवळ आता एवढे मुंग्या आलेत ना, हे बघा कसे नेत आहेत बघा मुंग्या. तेव्हा मी झूम करून दाखवतो तुम्हाला. ते लोक शेगल्याची भाजी नेऊन येतात. हे बघा, ह्या मुंग्या, ही शेगलाची भाजी आहे ना ही. ह्यांनी जराशी भाजी टाकली आणि मी पण टाकलेली. मी खोबरं टाकलेलं, कारण माझं खाऊन झालेलं, त्या मुंग्या नव्हत्या. ह्यांनी भाजी टाकली. तर आता ह्या भाज्या कशा नेतात बघा ह्या मुंग्या. हे बघा, मला दिसत असेल, फुल क्लीनमध्ये दिसत असेल कशा नेतात बघा त्या भाज्या. हे बघा, इथून हे बघा. आता हे जरासा तुकडा आहे, पुढे गेले. हां, हा जरासा तुकडा नेतात बघा, कसं नेतात बघा. हे बघा, आता तुम्हाला आता इथून बघा कसं चढवतील. ह्या एवढ्या एरियामध्ये कसं चढवतील बघा. आता ते इथून तुम्हाला दाखवतो, इथून लाईनीत दिसेल तुम्हाला. बघितलं कसं चढवलं त्या लोकांनी. हे असा किडा घेऊन जातात ते. आता माझ्या फोनमध्ये चांगलं दिसतं. हा एक बेनिफिटच आहे. काय वाटतं? हे बघा, अर्धा तुकडा त्यांनी तोडला आणि कसा नेतात बघा ते. आणि ती एक मुंगी वरती काय करते मला कळत नाही. ती मला असं वाटतं ती आमच्यासारखीच आळशी आहे. आपण फक्त खात राहायचं. अरे कुठे गेली ती? हां, फक्त खात राहायचं. एवढे बाकीचे असतील तिकडे 10-15 असतील मुंग्या.
त्या उचलून नेत आहेत आणि ती वरच्या मुंगीला मला वाटतं काय पडलीच नाही, तिला फक्त खाण्याची पडली आहे. माझ्यासाठी ती 10 आमच्यासाठी नेतात, उपाशी आहे. 10 मुंग्या आणि त्याला पकडून 11. वरच्याला पकडून 11 मुंग्या टोटल. तो आणि अजून इकडे वजन वाढवतो. हे मला असं वाटतं ह्या लोकांसाठी खूप चॅलेंजिंग आहे, कारण की ते त्याचं बघा त्यांच्या दातात आहे ना, तर बघा दात दिसते तुम्हाला, हलके हलके दात दिसतील तुम्हाला, त्यांच्या दातात बसत आहे. पण प्रॉब्लेम आहे त्यांना खेचायला होत नाही आहे, कारण की ते जर त्यांच्या वजनापेक्षा 10 पटीने जास्त वजन आहे ते, त्यामुळे. तर हे कसं, हे थोडं ॲडजस्ट केलं ना त्या लोकांनी, कारण हे थोडा छोटा तुकडा होता, हा मी टाकलेला होता छोटा तुकडा, पण ह्याने एवढा मोठा तुकडा टाकला नाही ह्याने की त्यांना आता उचलायला होत नाही. पण मुंग्यांचं तुम्हाला माहिती आहे त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट आहे, कारण पावसाळा जवळ येतो आहे, उन्हाळा संपत येतो आहे. तर पावसाळा जवळ आल्यामुळे त्यांच्याकडे ऑप्शन नाही आहे, त्यांना जेवढं होईल तेवढं फूड त्यांच्या जमिनीच्या आत त्यांचं घर असतं, त्यांना त्यांच्या घरात जेवढं होईल तेवढं फूड गोळा करायला लागतं पावसाळा संपेपर्यंत. आणि पावसाळ्यात खाणं भेटणं मुश्किल असतं, त्यामुळे जेवढं होईल तेवढं ते खाणं घरात शोधतात, घराच्या बाहेर नाही शोधत. त्यामुळे तर आता मला असं वाटतं, आता बघा इथे एक पान टाकलेलं आहे, त्या पाण्याजवळ एक मुंगी आली पण ती निघून गेली. कुठे गेला? आली एक मुंगी आली. मला असं वाटतं तो आता पान घेऊन जातील ही लोक, हळूहळू ती लोक हाक मारतात आणि त्याचे मित्र. हे बघा मेन सीन तुम्हाला दाखवतो आता, कसं चढवत आहेत ते बघा, टॉर्च मारून दाखवतो तुम्हाला कसं चढवत आहेत ते. वजन आहे, पण तरी पण ती मुंगळी अजून पण त्याच्यावरनं उतरली नाही, तरी पण ती अजून खातेच आहे. तो कांदा खाते आहे. मला असं वाटतं ती खात नाही आहे कांदा. मला असं वाटतं ती समोर म्हणजे ते बाकीचे जे मुंगळ्या आहेत आजूबाजूला 10 मुंगळ्या, त्या मुंगळ्यांना हिंमत देते ती वरून, तुम्ही करू शकता असं म्हणतात ना, एक लीडर असतो जो काम नाही करत पण हिंमत देतो आणि मग 10 लोकांना हिंमत येते, तसं तो आहे मला असं वाटतं. त्यामुळे पुढे गेले. हां हे बघा उचलायचा प्रयत्न करतात 10 मुंगळ्या. मला असं वाटतं ते घेऊन जातील बरोबर. आणि लाईट गेली आहे असं ह्या रुचीचं म्हणणं आहे. रुची, तुला काय वाटतं लाईट कधी येईल? दादा इकडे आण कॅमेरा. तुला नाही माहिती, पण तुझी मम्मी बोलते लाईट 5-6 वाजल्याशिवाय लाईट येणार नाहीये. आपल्याकडे काही टाईम नाही आहे. तर मी तर आता गांगोच्या देवळात जाणार आहे. आज सोमवार आहे, शंकराच्या देवळात. आणि हा बघा कसा बसलाय बघा, तो मला लापता लेडीजमधला हिरो वाटतोय. आणि ही बघा कशी बसली आहे, केवढा मोठा घर आहे तरी कशी बसली आहे बघा. अच्छा हमको सिखा रिया है. पाय पसरून बसू शकत होती, पण तरी पण ती कशी बसली, कारण ती कपडे शोधते आहे. कारण आज 4 मे आहे, 4 मेच आहे ना. हां, तर आज 4 मे आहे. तर 4 मे म्हणजे इथून आमचा तर कालचा रोड दाखवला ना तुम्हाला मी, तिकडनं त्या साईडला देवीचा वाढदिवस आहे आज असं. तर आम्ही संध्याकाळी जाणार आहोत, 3च्या गाडीने जाणार. आणि येताना काय ऑप्शन नाही आहे, 6ची गाडी जाते पण ती परत येत नाही, ती वस्तीला थांबते तिथे. त्यामुळे तर तुला काय वाटतं जगदीश, आपण कसं येणार आहोत परत जाणार ते? अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. मला तरी असं वाटतं आपण चालतच येणार. तुला बोलून काय फायदा नाही. चल जाऊ दे, या मुंगळ्यांना कष्ट करू दे. त्यामुळे त्यांचे बेळ दाखवतो तिकडे कॉर्नर, विहिरीचा तो कॉर्नर. आम्हाला फायनली त्याचं घर मिळालं आहे. इकडे येतो बघा, इथे आहे. माझा दुसरा व्हिडिओग्राफर आहे, तो दाखवेल तुम्हाला. माहिती पण दे, एवढं हळू नको नेऊ रे, फटाफट ने. इकडनं असे जातात ते, इकडनं असे, इकडनं असे. आणि हा
हा हा त्यांचं बीड आहे. जगदीश लय मोठी व्हिडिओ होणार. ही वाली हा वाला त्यांची बीड आहे. तर आता फायनली मी आलो आहे. हे बघा ही आमची विहीर आहे. ही आमची विहीर आहे. हे आमचे नारळ आहेत. इथूनच नारळ काढलेले आणि विहीर खूप खोल आहे. तुम्हाला दिसणार नाही, अंधार आहे त्यामुळे. आणि ही खूप जुनी विहीर आहे. खूप जुनी विहीर आहे. म्हणजे पूर्ण असं म्हणू शकतात की पूर्ण आमच्या गावामध्ये ही पहिली विहीर होती. तिला पाणी लागलेलं. त्यानंतर बऱ्याचशा विहीर बांधल्या. तर आमची ही पहिली विहीर आहे. आणि आमचं नशीब चांगलं होतं की हे माझ्या आईचं घर आहे आणि त्याच्या ठीक बाजूलाच विहीर बांधली गेली. तर ही खूप चांगली गोष्ट आहे. तर आता आम्ही घरी जातो. तर